नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक देवरे। मित्रांनो, यापूर्वी आपण संरक्षण संघटनेचे तत्व या घटकाचा अभ्यास करत असताना 4 तत्वांचा अभ्यास केला। त्याच्यामध्ये पहिलं तत्व उद्देश किंवा उद्दिष्ट, दुसरं सहकार्य, तिसरं लवचिकता आणि चौथं काटकसर या तत्वांचा अभ्यास आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी केला। मित्रो, आज आपण समतोलपणा किंवा संतुलन किंवा इंग्लिशमध्ये ज्याला बॅलन्स म्हणतात या तत्वाचा अभ्यास करणार आहोत। मित्रो, योग्य प्रकारच्या संरक्षण संघटनेशिवाय सैन्याची लढाऊ क्षमता, मनोधैर्य, अनुशासन इत्यादी गुणांचा त्या ठिकाणी विकास होत नाही। योग्य प्रकारे सुरक्षितता व्हावी यासाठी सैनिकांनी त्या ठिकाणी संघटनबद्ध होणं हे राष्ट्रासाठी आवश्यक असतं। प्रत्येक राष्ट्राकडे आपल्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी चांगल्या सैन्यबलाची गरज असते। मग सेना उभारणी ही देशाच्या सीमा रक्षणासाठी, मग त्या जमिनीवरच्या सीमा असतील, हवाई सीमा असतील किंवा जलसीमा असतील, या सीमांच्या रक्षणासाठी सरकारी धोरणं साकार करण्यासाठी प्रसंगी बलप्रयोगी त्या ठिकाणी करणं, या सगळ्या महत्त्वपूर्ण कार्यांसाठी सैनिकांच्या योग्य संघटनेची त्या ठिकाणी आवश्यकता असते। अशा या योग्य संरक्षणासाठी त्या ठिकाणी विविध प्रकारची संरक्षण तत्व ही व्यवस्थापनाने त्या ठिकाणी घालून दिलेली आहेत। त्यातच एक समतोलपणा किंवा संतुलन, बॅलन्स या तत्वाची त्या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत। मित्रो, संघटना ही सर्व विभागांच्या आणि व्यक्तींच्या कामांमध्ये समतोलपणा त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं, कारण संस्थेच्या कार्यक्षमतेशी व सुरळीतपणाशी पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होणं हे प्रत्येक सैनिकाला त्या ठिकाणी जरुरीचं ठरतं। त्यातील प्रत्येक कार्य सारख्याच कार्यक्षमतेने होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं। संघटनेत जो काही व्यवस्थापक असतो, ज्याला आपण मॅनेजर म्हणतो, तो व्यवस्थापक किंवा अधिकारी आणि प्रत्येक सैनिक यांना समानतेची वागणूक मिळणंही त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे। हे सुद्धा या समतोलपणामध्ये त्या ठिकाणी अभिप्रेत असतं, कारण सर्वांना न्यायपूर्ण वागणूक त्या ठिकाणी मिळाली, तसंच त्यांच्या कार्यामध्ये असणाऱ्या सर्वांना सहानुभूतीची त्या ठिकाणी गरज सुद्धा असते। आणि म्हणून संरक्षण संघटनेमध्ये समतोलपणाला अधिक त्या ठिकाणी महत्त्व आहे, कारण या संघटनेची जी काही शक्ती आहे, ती शक्ती या संपूर्ण समतोलपणावरच त्या ठिकाणी अवलंबून असते। कोणती सेना ही अनेक प्रकारच्या उपविभागांनी मिळून त्या ठिकाणी पूर्णत्वास त्या ठिकाणी येत असते। त्या सेनेतील सर्व विभाग आपापल्या परीने तेवढेच महत्त्वाचे त्या ठिकाणी असतात। उदाहरणार्थ, आपली स्थलसेना आहे, जिला आपण आर्मी म्हणतो, ही रणगाडा दल असेल, तोफखाना दल असेल, संपर्क दल असेल किंवा इंजिनिअरिंग विभाग असेल किंवा वैद्यकीय विभाग असेल, अशा अनेक प्रकारच्या उपविभागांनी त्या ठिकाणी मिळून तयार झालेली सेना आहे। यामधील कोणताही विभाग, एखादा विभाग श्रेष्ठ किंवा दुसरा विभाग कनिष्ठ असं नाही, तर सर्व विभागे आपापल्या स्तरावरती सारख्याच प्रकारे त्या ठिकाणी महत्त्वाची आणि आवश्यक त्या ठिकाणी असतात। या सर्व विभागात संतुलन त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक असतं। सर्व सेना विभागात सर्वच दृष्टीने समतोलपणा त्या ठिकाणी साधला गेला आहे किंवा नाही याचा विचारही संघटनेने त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक असतं। शत्रूचं अचानकपणे झालेले आक्रमण किंवा कोणत्याही प्रकारे गोंधळात न टाकता, संतुलन न बिघडू देता परतून लावणं त्या ठिकाणी आवश्यक असतं। त्यामुळे पूर्वनियोजित कार्य व्यवस्थितपणे पार त्या ठिकाणी पडत असतं। संरक्षण संघटनेत विकासासाठी, यशस्वी कार्यवाहीसाठी तिच्या प्रशासकीय सेना विभाग, लढाऊ शस्त्रास्त्र सेना
आणि सहाय्यक सेना विभागात समतोलपणा टिकून राहणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असतं. असा समतोलपणा जर संघटनेमध्ये सातत्याने राहिला किंवा अशा प्रकारची वागणूक म्हणजे अत्यंत साधकेपणाची वागणूक जर सर्व सैनिकांना संघटनेमध्ये मिळाली तर निश्चितपणे आपली सेना लढाईमध्ये लढत असताना किंवा शांतता काळातील एखाद्या आपत्ती काळामध्ये लढत असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणची शांतता प्रस्थापित करण्याचं त्या ठिकाणी काम करू शकते. मित्रो, एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.